शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। काय झालं या रिमोटला? आठवड्याभरापूर्वी तर सेल घातले होते, त्या मारी या रिमोटच्या चालतच नाही। हॅलो, हा नाही, मला माझी गाडी नाही विकायची। हो तुम्ही ₹1,00,000 द्याल हो, पण मला गाडी विकायचीच नाहीये ना। मला एक कळत नाही, हा रोज रोज फोन कसा येतो तुमचा? आता रोज रोज फोन करून काय माझा विचार बदलणार आहे का? हो तुम्ही नाही हो फोन करत, पण तुमच्याच कंपनीतून येतो ना। बघा आता माझं डोकं पिकवू नका, दुसऱ्या कोणाला तरी त्रास द्या। डोकं फिरवतात नुसते। कोण होतं? काही नाही का, गाडी विकायची आहे का? डोकं फिरवतात नुसते। जाऊ द्या हो। जाऊ द्या का? रिमोटचे पण आताच दिवस भरले। बॅटरी संपली असेल। कशी कशी संपेल? आताच टाकली होती ना। आताच कुठे, 6 महिने होऊन गेले। आणा बघू इकडे। काय आणा बघू इकडे? आधी मला कार्यक्रम बघायचे, तुझे कार्यक्रम नंतर। बघा ना, मी कुठे काय बोलतेय। अरे सुनील भाऊ, या ना या। तुम्ही आलात ना की आम्हाला बरं वाटतं, आमचं टेन्शन दूर होतं। तुमच्या विनोदी आणि खोडकर स्वभावामुळे ना आम्हाला खूप मजा येते। अगं वहिनी, आता का मला स्टँडअप कॉमेडी करायला लावते की काय? वेगवेगळ्या कलाकारांच्या नकला करायला लावणार वाटतं? नाही हो, असंच आपलं। बसा तुम्ही, मी चहा ठेवते। ओके। बाकी ऑफिसची काय खबर बात? काही नाही, नॉर्मल रुटीन वर्क चालू आहे। तुमच्या ऑफिसच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या दिसत आहेत। घ्या सुनील बाबू, चहा घ्या। अरे वा वा वा, छान। बहिणी, चहा खूप छान झालाय। बरं तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन आलात, काय कशी झाली तीर्थयात्रा? एकदम मस्त। प्रवास चांगला झाला, देवदर्शन चांगलं झालं, एकंदरीत काय सगळं चांगलं झालं। अहो यांनी पॉइंट पण घेतलाय। तीर्थयात्रा केल्यावर पण घ्यावाच लागतो, हो की नाही रे? हो हो, करतातच, तशी प्रथाच आहे। ऐकलंस? काय पण केलंयस तू? मी क्रोध सोडलाय। काय? तू क्रोध सोडलास? मग एवढं आश्चर्य वाटणार का काय त्याच्यामध्ये? या चिडक्याने क्रोध सोडलाय, बघतोच ह्याला। तू क्रोध सोडलायस, धन्य आहेस तू। धन्य आहे तुझी आई वडील, धन्य आहे तुझी पिढी, धन्य आहे तुझं कुळ। फार छान, तू क्रोध सोडलायस। ऑफिस मध्ये काय चाललंय अजून बाकी? ऑफिस मध्ये एक नवीन ऑर्डर आली, नव्या पार्टीकडून। अरे वा, आता ही मध्येच नवीन पार्टी कोण? नाव काही लक्षात नाही, बरंच लांबलचक आहे ते। बरं ते जाऊ दे, तू तीर्थयात्रेला गेला होतास,
काय पण केलंय? मी क्रोध सोडलाय माझा. तू तिथे जाऊन क्रोध सोडलास. धन्य आहेस. धन्य आहे तुझी आई वडील, धन्य आहे तुझी पिढी, धन्य आहे तुझं कुळ. बरं बाकी तिथलं हवामान काय म्हणतंय? कसं होतं? चांगलं होतं. दुपारी जरा गरम व्हायचं, पण संध्याकाळी मात्र गारवा होता. काही गारवा बिरवा नाही, चांगलंच गरम होतं तिकडे. अहो ते तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही दिवसभर एका जागी विधी करत बसला होतात ना. अरे हा, विधीवरून आठवलं. तुम्ही तिथे यात्रेला गेला होता, तीर्थयात्रेला. काय पण केलं याने? क्रोध सोडला यांनी. वा, छान. तू क्रोध सोडलास. धन्य आहेस तू. धन्य आहे तुझी आई वडील, धन्य आहे तुझी पिढी, धन्य आहे तुझं कुळ. फार छान वहिनी, नशिबान आहात तुम्ही. अरे हा, नशिबावरून आठवलं. अरे आपल्याला जी नवीन ऑर्डर मिळाली ना, त्या कंपनीचे डायरेक्टर फ्लाईट मध्ये आपल्या बॉसच्या शेजारी बसले होते. आता बोल. आपले बॉस पण ना देवाचं अति करतात, ऑफिस मध्ये सुद्धा पूजा करत असतात. अरे हा, पूजा करण्यावरून आठवलं. तू तीर्थयात्रेला जाऊन क्रोध सोडलास. सॅल्यूट. सॅल्यूट. धन्य आहेस तू. धन्य आहे तुझे आई वडील, धन्य आहे तुझी पिढी, धन्य आहे तुझं कुळ. फार छान. तू क्रोध सोडलास. हो, क्रोध सोडला यांनी. मगाशीच एका मार्केटिंगचा कॉल आला होता, त्याच्यावर ते अजिबात चिडले नाही. अरे हा, मार्केटिंग वरून आठवलं. आपल्या कंपनी सुद्धा मार्केटिंग करणाऱ्यांनी जर टार्गेट पूर्ण केलं नाही तर त्यांना इन्सेंटिव्ह मिळणार नाही असं सांगितलंय. सगळे चिडले होते. तो दीपक तर म्हणत होता, अरे सुबह सुबह निकला तभी बिल्ली ने रास्ता कटा, तभी मैं समझ गया था कुछ ना कुछ अपशकुन होने वाला है. किती ही अंधश्रद्धा आहे की नाही? अरे हा, अंधश्रद्धेवरून आठवलं. तू हे बघ, मी मगापासून बघतोय, फिरून फिरून इकडून तिकडून त्या तीर्थयात्रेवरती येतोय. तू 3 वेळा विचारलंस आणि मी 3 वेळा सांगितलंय मी क्रोध सोडलाय, क्रोध सोडलाय, क्रोध सोडलाय. अरे ओके ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता मला 100% खात्री पटली, तू क्रोध सोडलास ते. अति क्रोध तापदाई, सोडू जाता हसे होई, थोडे विचारे वागता, क्रोधा येते आवरता. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, मी SMS लोन्स मधून बोलते. तुम्हाला काही लोनची रिक्वायरमेंट आहे का? लोन? नाही नाही, मला काही लोन बिन नकोय. हो हो हो, हवंय हवंय, मला लोन हवंय. अच्छा, किती अमाऊंटचं लोन पाहिजे तुम्हाला? 2 करोड. 2 करोड. ओके सर, 2 करोडचं लोन तुम्हाला कशाच्या अगेन्स्ट पाहिजे? माझ्याच अगेन्स्ट. माझ्याच अगेन्स्ट म्हणजे समजले नाही सर. म्हणजे मी मलाच गहाण ठेवून लोन घेणार आहे. माझे डोळे, किडनी, लिव्हर हे सगळं गहाण ठेवायचं मला आणि लोन हवंय. सर तुम्ही काय बोलताय? हो, डॉक्युमेंट म्हणून माझं आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट देतो ना. सर काय मस्करी करताय? ठेवते मी फोन. आता काही परत मला फोन करणार नाही. सुनील भाऊ या. काय वहिनी, वातावरण कसं आहे? तुमच्या अहोंचं पण कुठपर्यंत आलंय? 10, 9, 8, 7, 6. आपण आता क्रोध हा एपिसोड बघितला. क्रोधावर विजय मिळवण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात, पण तो विजय मिळणं एवढं सोपं नाही आहे. याला कारण आहे, लक्षात ठेवायचं. याला जीवनविद्या काय सांगते की आपण ज्याला विकार म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, याला सगळे लोक विकार म्हणतात. तर सद्गुरूंनी त्याला प्रेरणा म्हटले.
ह्या प्रेरणा आहेत, लक्षात ठेवा. आणि या प्रेरणा कधीच दाबून टाकता येणार नाही, कधीच मारून टाकता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण ती शक्ती आहे. ती शक्ती असल्यामुळे शक्ती ट्रान्सफॉर्म करू शकतो आपण, कळलं की नाही. मग सद्गुरूंचं म्हणणं काय की या खऱ्या म्हणजे प्रेरणा आहे. प्रेरणा म्हणजे काय, ह्या जीवनाला आवश्यक आहेत. जीवनाला आवश्यक म्हणजे जसं आपण जेवणामध्ये आपल्याला सगळं पाहिजे, चटणी पाहिजे, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, भात पाहिजे, सगळं पाहिजे असतं. पण चटणी किती प्रमाणात आणि लोणचं किती प्रमाणात, मीठ किती प्रमाणात, या प्रमाणाला महत्त्व आहे, समजलं ना. म्हणून सद्गुरू म्हणतात काय की या साई प्रेरणा ह्या जीवनाला आवश्यक आहे आणि जीवनाला आवश्यक आहेत. पण त्या जर वाढल्या, समजा ही ज्या प्रेरणा वाढल्या तर त्याचं विकारात रूपांतर होतं. समजा क्रोधाचं रूपांतर संतापात झालं तर तो विकार होतो. पण क्रोध हा प्रमाणामध्ये असला तर त्याचा उपयोग होतो, समजलं ना. मुलांना कंट्रोल करण्यासाठी, कंपनीमध्ये स्टाफला कंट्रोल करण्यासाठी थोडासा क्रोध पाहिजेच, समजलं ना. पण क्रोधाचा अतिरेक म्हणजे संताप, समजलं ना. मग या क्रोधावर विजय मिळवण्यापेक्षा त्या क्रोधाला प्रमाणात कसं ठेवता येईल याला खरं महत्त्व आहे, समजलं ना. आणि शेवटी राग जो आहे ना तो पोटातून येता कामा नये, ओठातून यायला पाहिजे. याचा अर्थ काय, पोटातून जेव्हा येतो ना तेव्हा तो खऱ्या अर्थाने दुसऱ्याचं अहित करणारा असतो. आणि जेव्हा ओठातून आपण जेव्हा म्हणतो तो लोकांच्या हितासाठी असतो, समजलं ना. आपण आतून पोटातून जेव्हा रागवतो तेव्हा आपण खूपच म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल राग असतो खूप. पण जेव्हा आपण ओठातून रागवतो याचा अर्थ काय की आपल्याला त्याचं प्रेम असतं, त्याच्या हितासाठी आपण रागवतो, समजलं ना. त्यामुळे क्रोध हा प्रमाणात असला पाहिजे, तो दुसऱ्यांच्या हितासाठी वापरला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल आता मी क्रोधी खूप रागिष्ट आहे, मला राग खूप लवकर येतो. आपण काय करतो, लगेच रिॲक्ट होतो. कोणी काही बोललं ना संपूर्ण ऐकून घेण्याच्या अगोदर आपण रिॲक्ट होतो. पण सद्गुरू म्हणतात काय, रिॲक्ट होऊ नको, रिस्पॉन्ड कर. रिस्पॉन्ड कर म्हणजे काय, थोडासा विचार कर, तो काय बोलतोय नीट समजून घे आणि मग रिस्पॉन्ड कर. मी तुम्हाला सांगतो 90% प्रॉब्लेम्स हे आपण रिॲक्ट केल्यामुळे होतात. कारण आपण त्याचा विचार करत नाही, आपण लगेच रिॲक्ट करायला बघतो आणि मग आपण चिडतो. म्हणून आपण रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करायचं. मग हा मधला गॅप काय करायचा असतो, मध्ये गॅप पाहिजे विचार करायला. म्हणून गुड लिसनिंग याला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर नीट ऐकलं एखाद्या माणसाला आणि इमिजिएटली रिॲक्ट नाही केलं आपण आणि विचार करून रिस्पॉन्ड केलं, नीट ऐकून घेऊन त्याचं आपण रिस्पॉन्ड केलं तर आपल्याला राग येणार नाही. कारण आपल्याला त्याचा हेतू समजतो, त्याला काय म्हणायचं ते समजतो, हे सगळं समजतं. त्यामुळे ते समजणं खूप गरजेचं आहे, कळलं ना. हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे ह्याच्यातनं मी काय सांगितलं की लिस्निंग स्किल वाढवलं पाहिजे. म्हणजे आपण लोकांना ऐकणं जास्त केलं पाहिजे. जेवढे ऐकाल तेवढं तुम्हाला तो माणूस समजून येईल, त्याचा हेतू समजून येईल आणि मग तुमचा रिस्पॉन्स चांगला जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ॲफर्मेशन म्हणून एक गोष्ट असते की सकाळी उठून जर तुम्ही साधना केली, काय साधना करायची, दिवसेंदिवस माझा स्वभाव शांत आणि प्रेमळ होत आहे. हे ॲफर्मेशन जर तुम्ही सकाळी उठून बऱ्याच वेळा म्हटलं, 20 ते 25 वेळा 30 वेळा सकाळी उठून डोळे मिटून आपण साधनेमध्ये बसून जर म्हटलं तर हळूहळू त्याचा परिणाम, हे ॲफर्मेशन हळूहळू सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि हळूहळू तुमचा क्रोध कमी होत जातो, तुम्ही शांत होत जाता, तुम्ही प्रेमळ होत जाता. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, खरं शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यात आहे. हे शहाणपण शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं व शुभ करणे ह्याच्यातून निर्माण होतं. ह्यासाठी ही विश्व प्रार्थना म्हणा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.
ही विश्वप्रार्थना दिवसभरात रिकामपणे व रात्री झोपताना झोप येईपर्यंत म्हणा व आपल्या जीवनात यश, सुख, आरोग्य व ऐश्वर्याची प्रचिती घ्या.